हॅलो ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. तर इंस्टाग्रामला तुम्ही आपली रील बघितलीच असेल. का आपलं जे काही फंडेड अकाउंट होतं ते काही सायकोलॉजिकल इश्यूमुळं सस्पेंड झालं आणि आपल्याला चांगला मोठा गोडा लागला. आता त्याच्यामागे रिझन काय होतं ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुमच्यासोबत पण जर अशा गोष्टी होत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली मी डिमोटिवेट झालो होतो की बाबा आपण लोकांना ज्ञान द्यायला सुरुवात केली आहे, लोकांना सांगतोय हे असं असतं, हे असं असतं, मार्केटमध्ये आपलं नॉलेज आहे ते मार्केटमध्ये वर्क होते, ते आपण शेअर करायला लोकांना सुरुवात केली आहे आणि आपलं अकाउंट आपण सस्पेंड करून घेतलंय. म्हणजे मलाच थोडंसं एकदम असं गिल्टी फील होत होतं. पण काल रात्री मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला का जे आपले मेंटर आहेत ट्रेडर पॅराडाईज म्हणून. तर इथल्या पुण्यातलाच एकदम छान ट्रेडर आहेत ते, जे आता दुबईला शिफ्ट झालेत. त्यांनी सुद्धा जे त्यांचं 36,000चं अकाउंट होतं ते $165वर आणून ठेवलंय. तर या गोष्टी ट्रेडिंगमध्ये ॲक्च्युली कॉमन असतात, पण हळूहळू आपल्याला नवीन नवीन अनुभव येतच राहणार आहे. फक्त एक गोष्ट आपल्याला करायची का ती चूक आपल्याला रिपीट करायची नाही. आता याची सुरुवात झाली कुठून? तर सुरुवात झाली होती आपल्या BTCच्या ट्रेडपासून. आता BTCचा जो ट्रेड आहे, BTCच्या ट्रेडमध्ये आपलं हायेस्ट प्रॉफिट होतं. ऑलमोस्ट $700 प्रॉफिटचं आपलं टार्गेट होतं. पण प्रॉब्लेम काय झाला, आपलं जे टार्गेट होतं ते BTCमध्ये साधारणतः $700चं टार्गेट होतं. ज्यावेळेस मार्केट $400 चालू होतं, आपण हाफ क्वांटिटी बुक केली होती ते. आणि हाफ क्वांटिटी जे आहे आपलं ते TP लावून ठेवला होता. साधारणतः 91,000 चा आपला TP होता. पण मार्केट 91,000 न जाता जस्ट थोड्यावरून 91,000च्या जवळ गेलं, 100 पॉईंट राहिलेलं आणि तिथून मार्केटने रिव्हर्सल दिलं. तर मेन आपली सायकोलॉजी डिस्टर्ब व्हायला सुरुवात झाली तिथून झाली. कारण हे जे प्रॉफिट होतं हे माझ्या लाईफमधलं हायेस्ट प्रॉफिट होतं, $700. तर जिथं $700 बुक करायचे तिथं मी $200वर मला सॅटिस्फाय व्हायला लागलं. त्याच्यामुळं मला एक ग्रीड निर्माण झाली आणि ती जी ग्रीड आहे ती ग्रीडनी माझं जे अकाउंट आहे ते सस्पेंड केलं. त्याच्यानंतर आपण US 500मध्ये ट्रेड केला. बाय जनरली आपण US 100मध्ये SL लावत असतो. पण कसं होतं का एखादा दिवस येतो का त्या दिवशी तुमची पूर्ण सायकोलॉजिकल वाट लागली गेली जाते आणि तुम्ही SL लावत नाही, काय नाही, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता आणि मार्केट तुम्हाला घोडा लावून जातं. आता अजून एक गोष्ट होती याच्यामध्ये माझ्या निदर्शनात आली, ती म्हणजे अशी की मी मल्टिपल अकाउंट हँडल करत होतो. म्हणजे एका वेळेस मी 3 अकाउंटमध्ये ट्रेड करायचो. तर असं पण करणं माझ्या मते चुकीचं आहे. कारण मल्टिपल अकाउंटमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्हाला प्रॉपर पोझिशन वगैरे मॅनेज करता येत नाही. काय करावं सगळं जम्बलिंग होतं. त्याच्यामुळं एका दृष्टीने मी असं म्हणतो की सस्पेंड झालंय, चांगलं पण झालं. कारण आता मी एक मोठं अकाउंट घेतलं, त्या मोठ्या अकाउंटवर आपण एकदम फोकस करणार आहे आणि सिंगल अकाउंट आपण फक्त ट्रेड करणार. भले आपल्याला 2 महिने ₹1 प्रॉफिट येऊ नाही, पण आपलं जे लर्निंग आहे हे लर्निंग आपल्याला कुठेतरी उपयोगी पडलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण आता सध्या हे करणार आहे आणि आपले जे लर्निंग व्हिडिओ आहेत ते पण येतच राहतील. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला जाऊया आता स्क्रीनवर. तर सिम्पली बघा काय झालं, आपण BTCचा ट्रेड घेतला होता. आता याच्यामध्ये किती तथ्य आणि किती खोटं आहे हे आपल्याला काही माहित नाही. पण मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. आता माझ्या बाबतीत काय होतं, ज्यावेळेस मी एखादं प्रॉफिट करतो आणि मी ते कोणाला दाखवतो, त्याच्या 2-3 दिवसामध्ये माझा लॉस होतो म्हणजे होतोच. आणि यावेळेस एवढा लॉस झाला की माझं जे काही फंडेड अकाउंट होतं ते फंडेड अकाउंट डायरेक्ट सस्पेंड झालं. तर आता सिम्पली तुम्हाला सांगतो मी BTCचा ट्रेड कुठे घेतला होता, त्याच्या मागचं लॉजिक पण सांगतो तुम्हाला. तर बघा, माझा जो BTCचा ट्रेड होता ना, तो BTC ट्रेड माझा या इथे सेल होता. ओके. ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलला मी BTC सेल केला होता. साधारणतः या असा तो ट्रेड होता. शॉर्ट ह्या इथून सेल केलेला आपण आणि आपलं टार्गेट होतं 91,000. अजून पण दिलं नाहीये. हे आपलं टार्गेट होतं साधारणतः 1:5.5चं आपलं टार्गेट होतं. तर बघा इथं हा ट्रेड का घेतला होता, याच्यामागे सिंपल तुम्हाला लॉजिक सांगतो मी. मार्केट डाऊन ट्रेंडला होतं ऑलरेडी आणि मी आधी पण सांगितलं मार्केटमध्ये एक हेड अँड शोल्डर बटन हायर टाइम फ्रेम मध्ये बनतोय, ब्रेकआउटचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे मी टार्गेट थोडं मोठं ठेवलं होतं. तर सिम्पली बघा आता इथं काय झालं होतं. तर ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलला काय केलं होतं, इथली जी लिक्विडिटी ही सगळी लिक्विडिटी हंट केली होती, बरोबर. लिक्विडिटी हंट केली, त्याच्यानंतर आपण इथं सेल केलं होतं. सेल केलं आणि या ठिकाणी आपण साधारणतः हाफ क्वांटिटी आपली बुक केली. मी आपलं ज्यावेळी $400 प्रॉफिट चालू होतं इथं आपण $200 प्रॉफिट बुक केलं होतं. मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला पण या सगळ्या डिटेल टाकल्या होत्या. आणि देन मग आपण काय केलं, आपलं टार्गेट साधारणतः 91,000 होतं, पण ते टार्गेट मार्केटनी दिलं नाही.
91,000 आपलं टार्गेट होतं, पण मार्केटने 91,000 टार्गेट दिलं नाही आणि तिथून मार्केट रिव्हर्स झालं. याच्यामध्ये काय झालं माहिती का, आता हे जे प्रॉफिट होतं, हे प्रॉफिट माझ्या लाईफ मधलं हायेस्ट प्रॉफिट होतं. म्हणजे जवळ-जवळ आहे ना $700 प्रॉफिट आपल्याला इथं झालं असतं, जरी आपण इथं हाफ क्वांटिटी एक्झिट केली तरी सुद्धा. पण थोड्यावरून आपला टिपी लावून मी झोपलो आणि देन आपण काय मार्केटला बघितलं नाही. सकाळी बघितलं तर डायरेक्ट आपला इथं मार्केट कॉस्ट टू कॉस्ट आलं होतं. थोडंफार प्रॉफिट दाखवत होतं $50-60. बोललो आता ठीक आहे, एक तर ट्रेलिंग एसेल जाऊ द्या. ट्रेलिंग एसेल आपण कॉस्ट टू कॉस्ट घेतला होता आणि एक तर खाली जाईल मार्केट. तर मार्केटमध्ये असा काही सिनेरिओ झालाच नाही आणि देन मार्केटने काय केलं, आपला ट्रेलिंग एसेल उडवला. इथं मेन सायकोलॉजी डिस्टर्ब झाली. इथं माझा ओव्हर कॉन्फिडन्स आला मला, की बाबा हा ट्रेड आपला एवढा चांगला आहे, तर आहे ठीक आहे, आज प्रॉफिट नाही झालं, आज आपला लॉस झाला. आपण संध्याकाळी US 100 मध्ये एवढं प्रॉफिट करायचं. आणि देन मग त्याच्यानंतर मी काय केलं, US 100 मध्ये जनरली मी 1 लॉट ट्रेड करतो. मी क्वांटिटी डबल केली. मी 2 लॉट ट्रेड करायला सुरुवात केली. 2 लॉट ट्रेड ट्रेड करायला सुरुवात केली, ते पण ठीक आहे. आता US 100च्या ट्रेडचं तुम्हाला सिंपल मध्ये लॉजिक सांगतो मी. तर बघा, US 100 गॅप डाऊन ओपन झालं, बरोबर. गॅप डाऊन ओपन झालं. मला वाटलं थोडंसं रिकव्हरी आणि सायकोलॉजिकल नंबर आहे, सायकोलॉजिकल नंबर सेलिंग आली, थोडीशी बाईंग गॅप पण होईल. आपण बाय साईडला ट्रेड घेतला आणि या ट्रेडला साधारणतः टार्गेट मोठं नव्हतं आपलं, साधारणतः 1:2 आपण फक्त टार्गेट ठेवलं होतं. मार्केट थोडंसं गेलं, 1:1 गेलं, आपला एसएल उडवला. डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाली. ही कॅन्डल तुम्ही बघशाल, थोडं झूम करतो. डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं आणि मार्केटनी धाड 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 इथे सेलिंग दिली. इथं ऑलरेडी आपला मोठा एसएल गेला, ऑलमोस्ट 2 लॉट आपण इथं बाय केले होते, त्याच्यामुळे मोठा एसएल गेला. त्याच्यामुळे इथं बाय करायची काय हे झालं नाही. आपण फक्त सेलिंगचाच इंट्रा बघत गेलो, बरोबर. आता तुम्हाला सांगतो बघा, मी ऍव्हरेज का करत गेलो त्याच्या मागे पण लॉजिक होतं, पण मार्केटने आपल्याला सपोर्ट नाही केला, मार्केटने आपल्या अपोजिट केलं. हे बघा सिम्पली, मी इथून फर्स्ट ही फिब लावली, बरोबर. ट्रेड कुठं प्लेस केला मी, या कॅन्डलला पहिला ट्रेड प्लेस केला, या हॅमर कॅन्डलला. ओके, हॅमर बनली, पण त्याचं हे झालं नव्हतं. थोडी क्वांटिटी इथे टाकली, देन मार्केट वरती गेलं. या रेड कॅन्डलला परत क्वांटिटी ऍड केली, देन मार्केट परत वरती गेलं. मी प्रत्येक वेळेस स्टॉप लॉस लावत असतो, पण यावेळेस स्टॉप लॉस नाही लावला, माझे रूल ब्रेक केले आणि मार्केटने मला पनिश केलं. आता सिम्पली बघा, सेकंड अजून आपण पुढे ॲव्हरेज केलं, नंतर आपण ही फिब लावलेली. ह्या फिब मध्ये परत ही जी कॅन्डल आहे, या कॅन्डल आपण सेल केलं, थोडंसं मार्केट खाली आलं आणि परत वरती गेलं. इथं पण आपण आहे ना, इथं पण आपण ॲव्हरेज केली होती क्वांटिटी, पण एक लिमिट संपून गेलं आपलं लॉसचं आणि मार्केट आपलं सस्पेंड झालं. याच्याबरोबर आपलं जे $100 एक छोटंसं अकाउंट होतं, ज्याला आपण लास्ट मंथमध्ये $100 $160 प्रॉफिट केलं होतं $100 आणि ते पण अकाउंट आपण इथं सस्पेंड केलेलं आहे. ऍक्च्युली ते म्हणतात ना का, तुम्ही एखादी चांगली गोष्ट दाखवली की त्याला नजर लागती, असं काहीतरी माझ्यासोबत झालं, की काय प्रत्येक वेळेस होतं, की कुणाला मी सांगितलं "अहो, मी एवढं प्रॉफिट केलं, हे झालं ते झालं, तर माझा एकतर लॉस होतो खूप मोठा, नाही तर मग अकाउंट तरी सस्पेंड होते, दोन्हीपैकी एक झालं. नंतर हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड कॅप्चर करण्यासाठी आपल्याकडे सायकोलॉजी शिल्लकच राहील नव्हती, का बाबा असं पण काय होऊ शकतं, इथून पण आपल्याला ट्रेड भेटू शकतो. त्याच्यामुळे आपण हा विषय पण ड्रॉप करून दिला आणि आपण क्लोज करून टाकलं. अकाउंट सस्पेंड झाले, ठीक आहे, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. अकाउंट सस्पेंड होणे, प्रॉफिट होणे, या गोष्टी चालूच राहतात. हे काय खूप मोठी गोष्ट नाहीये. आपण परत उद्यापासून नव्याने सुरुवात करूया. आता सिम्पली बघा, तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सपोर्ट वगैरे कुठे आहे US 100 मध्ये. हे डेली टाइम फ्रेम आहे US 100 ची. ऑलमोस्ट US 100 नी जो मेन सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि वरती क्लोजिंग दिली. इथून एक रिव्हर्सलचे चान्सेस आहेत US 100 मध्ये, किंवा मग हा जो झोन आहे 20,386 या झोन पासून मार्केटमध्ये परत एक रिव्हर्सल बघायला येऊ शकतं. तर बघूया आता सोमवारी कसं मार्केट ओपन होते काय ते, त्यानुसार आपण मग ट्रेड करूया. आता कसं असतं, या मिस्टेक मार्केटमध्ये होत राहतात, पण त्या मिस्टेक तुम्हाला फाइंड आउट करणं आणि त्यातून मार्ग काढणं खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही तुमच्या मिस्टेकच फाइंड आउट नाही केल्या आणि तुम्ही जर बसले सारख्या सारख्या रिपीट रिपीट त्याच मिस्टेक करत राहिले, तर मग त्याला काही अर्थ नसतो. एक ना एक दिवस तुम्ही लॉसमध्येच जाणार आहे इन द एंड. जर तुम्ही त्यातून काही शिकलात आणि तुम्ही जर त्या मिस्टेक सगळ्या रूल आउट करायचा प्रयत्न केला, तर 100% तुम्हाला त्यात यश भेटणार. ठीक आहे, इट्स ओके. आपली वर्षाची सुरुवात
खराब झालेली आहे. डिसेंबरमध्ये चांगलं प्रॉफिट गेलं होतं आपण. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण आता परत नवीन 25 एक अकाउंट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण मंडे पासून ट्रेड करायला सुरुवात करणार आहे. आता इथं सिम्पली बघा, इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतोय. जर ब्रेकआउट दिलं, ही जर लेवल ब्रेक केली, तर खूप मोठं टार्गेट आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतो. साधारणतः 950 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. 90,650 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे याच्यामध्ये. जर तो 90,650 जर ब्रेक केला, तर मार्केटमध्ये बीटीसी मध्ये पण चांगल्या प्रकारे सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. ऍक्च्युली काय झालं बघा, आता ही जी लेवल आहे मार्केटने किती वेळा डेली टाइम फ्रेम टेस्ट केली, 1 2 3 4 5 6 टाइम मार्केट आलं होतं. म्हणून मला अपेक्षा होती की बाबा ऍटलिस्ट 91,000 ला मार्केट जाईल आणि देन मार्केट रिव्हर्सल देईल. मार्केटने जस्ट थोड्यावर आपलं टार्गेट मिस केलेलं आहे. इट्स ओके, काही इशू नाही. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नवीन असेल चॅनल तर आपल्याला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.